नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हल्ली बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सोलकढीची रेसिपी दाखवतात, पण परफेक्ट मालवणी पद्धतीमध्ये सोलकढीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। या पद्धतीत जेव्हा तुम्ही बनवाल ना, तर बाकीच्या पद्धतीत बनवलेली सोलकढी तुम्हाला कधीच आवडणार नाही, हे मात्र नक्की। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। इथे मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे आणि थोडासा कोवळा घेतलाय, म्हणजे त्याचा रस जेव्हा काढू तेव्हा तो चांगला निघेल। आता हा संपूर्ण नारळ मी खोवून घेतलेला आहे, पण आतमध्ये बघा जे चिकटलेलं खोबरं असतं ना, ते मी त्यातच ठेवून घेतलंय, कारण त्याचा रंग वेगळा दिसतो। खोबरं आता मी किसून घेतलेलं आहे, एक अख्खा नारळ घेतलाय आणि जे वरचं खोबरं असतं ना सफेद कलरचं, तर तेवढंच घेतलंय। अगदी जे करवंटीला चिकटलेलं असतं ना खोबरं, ते नाही घेतलंय, कारण पूर्ण जर आपण खरवडून खोबरं काढलं ना, तर त्याच्यातला जो ब्राऊन कलर असतो तो सुद्धा आपल्या कढीमध्ये येतो आणि मग ती कढी जरा वेगळ्या रंगाची दिसायला लागते। म्हणून आता हे खोबरं नाही वापरलंय, तर हेच घेणार आहे। हे आता खोबरं घेतलेलं आहे, 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे कोकम, ते 4-5 मिरच्या घेतल्यात छोट्याशा बारीक करून। आता ह्या मिरच्या जास्त तिखट नाही, तिखट असतील तर एखादच मिरची टाकली तरी बस होते। तर हे सगळं आता साहित्य केले, आता हे सगळ्याचं वाटण तयार करून घ्यायचं। तर आता इथे मी हे सगळं वाटण्यासाठी टाकलेलं आहे आणि आता हे खोबरं सुद्धा टाकून घेते आणि थोडंसं पाणी जास्त झालं तरी हरकत नाही, पण व्यवस्थित वाटलं गेलं पाहिजे इतकं पाणी घालायचं। आता हे जे वाटण करून घेतलं, तर ते मी आता एकदा एका टोपामध्ये काढून घेते, बाकीचं सगळं वाटून घेते। आता असा हा एक रुमाल घेतलाय भिजवून जरासा, तुमच्याकडे जर सफेद कापड असेल तर तो पण आपण वापरू शकतो। आता हा घेतलाय रुमाल, आता याच्यातनं मी गाळून काढणार आहे। एकदम बारीक अशी जर गाळणी असेल तुमच्याकडे ना, त्याच्यातनं जरी गाळून घेतलं तरी चालतं, पण कधी कधी ना खोबऱ्याच्या छोटे असे कण राहून जातात ना, त्याच्यामुळे आपण याच्यामध्येच करायचं, म्हणजे याच्यामध्ये बारीक सुद्धा कण आपल्या दाताखाली येणार नाही आणि ती कढी लागायला चांगली लागेल। तर अशा प्रकारे आपण नारळाचं दूध, म्हणजे आम्ही नारळाचं दूधच म्हणतो, नारळाचा रस आपण हा असा काढून घ्यायचा पूर्ण। आपल्याला थोडंसं एकदा फिरवून घ्यायचंय, म्हणजे त्याच्यात जितका काही रस चांगला असेल ना, तो आपल्या कढीसाठी मिळेल आपल्याला। थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे परत एकदा आपण हे गाळून घ्यायचं। तो ना तितकं पाणी टाकून घ्यायचं, जास्त पाणी असं टाकायचं नाही। एक नारळ पूर्ण घेतलाय, त्यामुळे थोडंसं पाणी वाढवून घेतलेलं आहे। विकत वगैरे आणत नाही, कारण आमच्या गावी बऱ्यापैकी कोकमची झाडं आहेत, त्याच्यातलं आगळ मी आता याच्यामध्ये टाकून घेते। आगळ आपला बराच जुना असला ना की थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे चांगला शेक करून, म्हणजे पूर्ण तो एकजीव होऊन जातो। आणि बघा मी आता इथे टाकून घेते। तो मला फिक्कट दिसतोय, पण हा चांगला अगदी पिंक कलर आलाय। हा बघा एकदम मस्त असा पिंक कलर तयार झालाय। चव बघून घ्यायची, आपल्याला जर मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर ते टाकून घ्यायचं। बऱ्याच मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये कलरसाठी बीट वापरलं जातं, पण बीटची खरंच काही आवश्यकता नसते, कारण आगळचा जो रंग आहे ना, तो नॅचरल पिंक कलर येतोच। त्याची जी पानं असतात ना, ती काढून घ्यायची। तर याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर घालून घेणार आहोत।
तर आता मी याच्यामध्ये ही टाकून घेते छान अशी. छान अशी तयार झाली आपली सोलकढी. जास्त ज्यांना कोथिंबीर आवडत असेल तर त्यांनी टाकून घ्यायची आणि खूप मस्त अशी बघा तयार झाली आपली ही सोलकढी. तर नक्की अशा पद्धतीत तुम्ही ट्राय करून बघा. आपल्या मालवणी पद्धतीतली परफेक्ट अशी ही सोलकढीची रेसिपी आहे. परफेक्ट. तर ही सोलकढीची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.